पेनलेस ब्लिडिंग, म्हणजे ज्याच्यात अगदीच काही ब्लिडिंग होतं हे कळतही नाही, दिसतं टॉयलेट बोलमध्ये वगैरे, त्यावेळेसच रक्त आहे हे कळतं, हे पेनलेस आहे. किंवा शौच करताना, मोशन्स करताना दुखणं आणि त्याच्यासोबत ब्लिडिंग होणं, त्याचं पेनफुल ब्लिडिंग, असे दोन प्रकार. सो कोलोरेक्टल कॅन्सरमध्ये ब्लिडिंग दिसणं कॉमन आहे. प्रत्येक कॅन्सरमध्ये ब्लिडिंग असतं असंही नाही. युजली अल्टर्ड बाउल हॅबिट्स जे काही आपण म्हणतो, म्हणजे आपले जे काही रेग्युलर मोशन्स आहेत, जी तुमची मोशनची सवयी आहे, हे बदलणं. नमस्कार मित्र, पुन्हा एकदा गटफिट क्लब ह्या आमच्या चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण एक महत्त्वाच्या विषयावरती बोलणार आहोत. तो विषय म्हणजे शौचास रक्त, ब्लड इन द स्टूल. ब्लड इन द स्टूल हा पाईल्स का कॅन्सर का त्याच्या व्यतिरिक्त पण आणखीन काय आहे, ह्याच गोष्टीबद्दल आपण सखोल कधी, कसं, कोणाला आणि काय विचार करायचा आणि कशी ट्रीटमेंट केली जाते ह्याबद्दल पूर्णतः आपण डॉक्टर विक्रांत काळे सरांसोबत डिस्कशन करणार आहोत. आणि हा विषय खूप कॉमन आहे आणि तुम्हाला पूर्ण माहिती भेटेल. तरी मित्रांनो, व्हिडिओ चालू करण्याच्या अगोदर एक विनंती आहे. बरेच आमचे जो श्रोते आहेत खूप व्हिडिओ आमचे बघतात, पण भरपूर लोक सबस्क्राईब केलेले नाही. तरी आमचा चॅनल ग्रो व्हावं आणि मोटिवेशन भेटावं आम्हाला आणखीन काही चांगले चांगले व्हिडिओ बनवण्यासाठी, त्यासाठी सर्वात पहिला आमचा व्हिडिओ, आमचा चॅनल गटफिट क्लब सबस्क्राईब करा. चला तर मग आमचा व्हिडिओ पूर्ण ब्लड इन द स्टूल, शौचामध्ये रक्त कधी आणि का आणि कसं ह्याबद्दल आपण सरांसोबत डिस्कशन करूया. नमस्कार. नमस्कार श्रोतेय. पुन्हा एकदा गटफिट क्लबमध्ये आपण एक चांगल्याच विषयावरती बोलतोय सर. हा नोव्हेंबर महिना पाईल्स अवेअरनेस मंथ म्हणून सगळीकडे साजरा केला जातो. तर प्रत्येक गोष्टीचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे पाईल्स कुठून चालू होतो म्हटलं तर एक रक्त मोशनमध्ये गेलं, रक्त दिसलं की मग पाईल्स म्हणून प्रत्येकजण अज्युम करतो. आणि मग ते पाईल्स म्हणून कोणी काकांनी क्रीम वापरला किंवा सासूनी आईनी क्रीम वापरला होता, कोणी काही तर खायला सांगितलं की काहीतरी घरगुती उपाय चालू होऊन जातात. मग तशामध्ये काही गोष्टी विसरून जातात की हा पाईल्स होता का दुसरा काय होता. ही खरी गोष्ट आहे की मोशनमध्ये येणारं रक्त हा पाईल्सचा सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे. पण आणखीन भरपूर कारणं आहेत आणि पाईल्सचा पण कसा राहतो हे पण समजणं गरजेचं आहे. तर त्यामुळे मोशनमध्ये किंवा शौचामध्ये येणारा रक्त आणि त्याचा कारण पाईल्स आहे का दुसरं काय असू शकतो, जसे की कॅन्सर वगैरे, ह्याच गोष्टीबद्दल आपण बोलण्यासाठी आज हा पॉडकास्ट बनवत आहे. अगदी सर. सो पाईल्सबद्दल आता तुम्ही बरेच व्हिडिओज केले आहेत श्रोत्यांसाठी, पण सगळं शौचामध्ये रक्त दिसलं आणि पाईल्सच आहे असं नव्हे, त्याचे बाकीही कारणं आहेत. याच्याबद्दल आज आपण बोलणार आहोत. याच्यामध्ये एक छोटंसं सांगायचं, माझा एक प्रोफेसर होता ट्रेनिंगच्या वेळेस, तो कायम हे उदाहरण द्यायचा, ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड, असं एक म्हण आहे. ऑल दॅट ब्लीड्स इज नॉट पाईल्स. डेफिनेटली ट्रू. तोच तर आजचा इंटेंट आहे, आजचा आपला इंटेंट आहे. मग सर आता पहिलाच प्रश्न आहे, शौचामध्ये रक्त आला तर पॉसिबल सिम्पल टू वर्स्ट कंडिशन पर्यंत काय काय कारणं असू शकतात ह्याबद्दल पहिलं तुम्ही सांगितलं तर मग त्याच्या पुढे आपल्याला बोलायला एक सोपं पडेल. अगदी सर. सो आता शौचात रक्त येणं म्हणजे ब्लिडिंग थ्रू द रेक्टम हा जो प्रकार आहे, याचे मेनली खरं दोन भाग आपण करतो. तर ते दोन भाग एका डिव्हिजनमध्ये असं आहे, एक तर पेनलेस ब्लिडिंग, म्हणजे ज्याच्यात अगदीच काही ब्लिडिंग होतं हे कळतही नाही, दिसतं टॉयलेट बोलमध्ये वगैरे, त्यावेळेसच रक्त आहे हे कळतं, हे पेनलेस आहे. किंवा शौच करताना, मोशन्स करताना दुखणं आणि त्याच्यासोबत ब्लिडिंग होणं, असं पेनफुल ब्लिडिंग, असे दोन प्रकार. अजूनही एक कॅटेगरायझेशन आपण करू शकतो की ब्लडचं कलर कसा आहे, ब्लड दिसतंय कसं. एक ब्राईट रेड ब्लड म्हणजे हे अगदीच लालसर रक्त दिसणं, किंवा काळसर की थोडंसं क्लॉट्स आहेत, गाठी, रक्ताच्या गाठी आहेत, किंवा अगदीच काळं सॉर्ट ऑफ कलरचं डार्क रक्त आहे. याच्यावर सुद्धा नेमकं कारण काय आहे हे आपण डिसाईड करू शकतो. तर पहिला जो प्रकार आहे की त्याच्यामध्ये पेनफुल आणि पेनलेस. तर पाईल्सचं ब्लिडिंग युजली आपण पेनलेस हे समजलं जातं. 95% पेनलेसच असतं, पेनलेस असतं. तर त्याच्यामुळे जर ब्लिडिंग होत आहे तर मोशनच्या नंतर स्पेशली टिप पडणं हे सॉर्ट ऑफ आपण पाईल्सचं लक्षण समजतो. तर पाईल्स सगळं वन ऑफ द कॉमनेस्ट रिझन ऑफ ब्लिडिंग आहे, हे खरं तसं आहे. पण प्रत्येक वेळेस पाईल्समुळेच ब्लिडिंग होतं असंही नाही.
प्रॉपर एक्सपर्टकडून एक्झामिन करून न घेता फक्त पाईल्सलाच ॲट्रिब्यूट करायचं, पाईल्समुळेच ब्लिडिंग होतं हे म्हणणं धोकादायक ठरू शकतं. डेफिनेटली कारण त्याच्यामध्ये 3 गोष्टी प्रॉब्लेम होतात सर. सर्वात पहिला आहे काही अनइंडिकेटेड क्रीम, कारण प्रत्येकाला क्रीम आहे पण त्याचा कंटेंट वेगळं आहे, पाईलसाठी वेगळं आहे, फिशरसाठी वेगळं आहे, आजाराच्या निगडीत त्याचा क्रीम वेगळा असतो. पण प्रत्येकाला क्रीम वापरणं आणि काही लोक तर त्याचा स्टेरॉइडचा क्रीम असतो तो वापरून तो पण सगळं प्रॉब्लेम होतो. आणि दुसरी गोष्ट आहे की तो ब्लिडिंग जर पाईल्स नसून दुसरं काही असेल तर तो थेरॅपेटिक विंडो सुद्धा पेशंट मिस होऊन जातो. तो एक खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो, मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. तर तसं हे पाईल्सचं एक पहिलं झालंय पेनलेस ब्लिडिंग. युजली पेनफुल ब्लिडिंग जे आहे ते जसं तुम्ही शब्द वापरला फिशर, म्हणजे काय की कडक संडाशीमुळे मोशन जी काही शौचाला जाताना त्रास होतो, जोर लावला जातो, त्याच्यामुळे जखमा होतात. याला आपण स्पेशली फिशर म्हणतो. हे जखम असल्या कारणाने पेनफुल असतं आणि जखम झाल्यामुळे त्याला ब्लिडिंगही होतं. तसं होतं दरवेळेस ब्लिडिंग होतं असं नाही, जळजळ वगैरेही वाटतं इनिशियल छोटीशी जखम असेल, पण जर थोडीशी डीप जखम असेल तर ब्लिडिंग त्याच्यामध्ये होतं, ते पेनफुल. आणि मोस्ट ऑफ द टाइम फिशरचा जो काही ब्लिडिंग आहे शौचाच्या बाजूला लागून येतं, त्याच्यामध्ये थेंब थेंब पडणं जर पाईल्स सोबत असेल तरच येतं. जर फिशर असेल कारण तिथं कट आहे, तो कटला घासून गेल्यामुळे शौचाच्या सराउंडिंगला लागून असलेलं ब्लिडिंग हा फिशरचा असू शकतो. पाईल्स मधलं ब्लिडिंग टप 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 पाणी पडल्यासारखं होतं. अगदी बरोबर. सो याच्यात परत आता दुसरं आपण जे म्हणालो की ब्राईट रेड ब्लड, हे अगदी लालसर रक्त, हे लोअर डाऊन एनल कॅनलच्या इथलं जे गुदद्वाराच्या इथल्या ज्या जखमा होतात किंवा प्रॉब्लेम्स असतात याच्यामध्ये ब्राईट रेड ब्लड दिसतं. अगदी खालचं बाकीचे जे काही कारणं आता मी एक एक आपण गो थ्रू करणार आहोत, पण अगदी लोअर डाऊन कोलायटिस असेल तिथनंही हे फ्रेश ब्लड दिसू शकतं. तेही स्टूल्सला लागून येऊ शकतं, स्टूल्सच्या शेवटी. कधी कधी तर काही मोशन्स फक्त ब्लडचेच होतात त्या लोकांना, असंही होऊ शकतं. डार्क ब्लड जे काही असतं हे युजली मोठ्या आतड्यांच्या सुरुवातीच्या भागात राईट साईड कोलॉन किंवा समटाईम्स ट्रान्सवर्स कोलॉन किंवा छोट्या आतड्यातले ब्लिडिंग, स्टमकचे ब्लिडिंगमुळे ब्लॅक ब्लड किंवा डार्किश ब्लड हे दिसू शकतं. सो त्यामुळे त्या ब्लडचं जे काही कलरन्स आहे, कलर आहे, याच्यावर आपल्याला काय आजार असेल हे अंदाज लावून त्याच्यानुसार आपल्याला डिसाईड करावं लागतं की किती अर्जंटली कुणाला आणि काय तपासणी करायची. डेफिनेटली कारण जितकं खाली राहील तितकं ब्राईट राहील, जितकं वरतून म्हणजे आतडीच्या वरच्या भागामधून किंवा छोट्या आतडीमधून येईल तितकं डार्क कलर होईल. म्हणजे जितकं ब्लड आतडीमध्ये राहिलं तितकं त्याचा कलर डार्क होईल. सगळ्या त्या केमिकल रिॲक्शनमुळे ब्लडचा कलर बदलतो आणि तो डार्क होत चालतो. आता एकंदरीत आपल्याला कळालं कसं कलर ऑफ द ब्लड चेंज होतं, स्टूल मधला कलर कसं चेंज होतो, त्याच्यावरती खालचं का वरचं हे आपल्याला कळून गेलं. सर आता आपण एक काम करूया, जवळपास जो काही 8-10 कारणं आहेत मोशन मध्ये रक्त येणारे, प्रत्येक कारणाचं थोडं थोडं कसं पेशंटचा सिम्पटम राहतो असं जर का सांगितलं तर कदाचित प्रत्येकाला त्या गोष्टींवरती थोडाफार निष्कर्ष काढता येतो, त्या हिशोबाने विचार करता येतो. तसं चालू करूया. सगळ्यात पहिलं कॉमनली असणारं ब्लड इन द स्टूल म्हटलं तर पाईल्स म्हणतो. त्याची हिस्ट्री कशी असते, कसं असतो पेशंटला प्रेझेंटेशन? सो पाईल्स युजली कॉन्स्टिपेशन रिलेटेड आजार आहे. दुसरेही काही मायनर कारणं असतात की प्रोलॉंग सिटिंग असेल वगैरे, बाकी काही पेल्विक हे सर्जरीज, पण कॉन्स्टिपेशन रिलेटेड जो काही आजार आहे हा पाईल्स. तर पाईल्समध्ये पेनलेस ब्लिडिंग आपण जसं म्हणालो तसं. सो कॉन्स्टिपेशनची हिस्ट्री आणि त्यानंतर एक ब्लिडिंग जे फ्रेश ब्लड ॲट द एंड ऑफ द मोशन्स, ड्रिप 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 ड्रॉप्स दिसणे, हे युजली टिपिकली पाईल्सचं लक्षणं असतात. आणि कधी कधी सुजलेले पाईल्स सुद्धा त्यांना ते फील होतात. तसं ते फील होणं वगैरे की तिथे काहीतरी अशी छोटी गाठ वाटते किंवा काहीतरी मास तिथे त्यांना फील होत आहे, हे मोशन्स धुताने वगैरे, हे टिपिकल हिस्ट्री असते. तसं आहे. आता नेक्स्ट पाईलच्या नंतर आणखीन काय कॉमन कॉज आहे? फिशर मध्ये कसं असतो सर ब्लड? सो फिशर ही कॉन्स्टिपेशन रिलेटेड, हार्ड स्टूल्समुळे जखमा ज्या होतात त्याच्यामुळं ते जे काही ब्लिडिंग होतं पण ते पेनफुल असतं. सो तिथे युजली हा जरा जास्त त्रासदायक सॉर्ट ऑफ हे होतं की त्याच्यामध्ये पेनमुळे एनल स्पाझम बसतो, त्यामुळे मोशन्स करताना अगदी भीती वाटायला चालू होते पेशंट्सला, ते कॉन्स्टिपेशन अजून वर्स होतं. त्यामुळे प्रॉपर ट्रीटमेंटशिवाय फिशर ॲक्च्युली अजून जास्त त्रासदायक होतं. पण पेनफुल, फ्रेश ब्लिडिंग आणि कॉन्स्टिपेशनची कनेक्शन, हे 3 सॉर्ट ऑफ
फिशरला इंडिकेट करणाऱ्या गोष्टी आहेत. आणि काही काही फिशरचं इतकं पेन असतो मोशन झाल्यानंतर, म्हणजे टॉयलेटला जाण्याची भीती निर्माण होते पेशंटमध्ये. आणि काही काही वेळामध्ये मोशनला जाऊन आल्यानंतर अर्धा घंटा 1 घंटा झोपून राहावं लागतं, पेन कमी होत नाही. कारण जोपर्यंत तिथला तो आग होणारी गोष्ट कमी होणार नाही तोपर्यंत त्याला आपलं बरं होण्याचा काही सेटल होण्याचा संबंध रिलीफ मिळत नाही. आता थर्ड फिशर नंतर आणखीन काय कॉमन कॉज आहे सर? सो आता आपण हळूहळू एक एक आतमधल्या गोष्टी घेऊ. सो आता सर्जिकल बोलायचं झालं तर थर्ड वुड बी डायबेटिक्युलायटिस. तर डायबेटिक्युलायटिस युजली जरा वयस्कर लोकांमध्ये होतं. डायबेटिक्युला म्हणजे काय असतात, छोटे छोटे पाउचेस असतात. ते आपल्या इंटेस्टाईनच्या लाइनिंगमध्ये कुठेतरी विकनेस क्रिएट होऊन ते पाउचेस क्रिएट होतात. युजली कॉन्स्टिपेशन रिलेटेडच असतात. तेही 50च्या वर जवळपास 3 पैकी एखाद्याला तरी ते पाउचेस क्रिएट झालेले असतात. ते एसिम्प्टोमॅटिक असतात, कुणालाही कळत नाही की ते पाउचेस क्रिएट झालेले आहेत. पण त्यांच्यामुळे कधी कधी इन्फेक्शन होऊन फीवर, पोटात दुखणे आणि त्याच्यासोबत ब्लिडिंग होणे, ह्या 3 गोष्टी डायबेटिक्युलायटिस जे काय आपण म्हणतो, हे जे पाउचेस होतात त्याला डायबेटिक्युलोसिस म्हणतात. आणि यांच्यात इन्फेक्शन निर्माण झालं तर त्याला डायबेटिक्युलायटिस म्हटलं जातं. तर डायबेटिक्युलायटिसमध्ये हे 3 लक्षणं युजली दिसतात. तर याच्यातही जर पेशंट वयस्कर आहेत, पेन होत आहे, फीवर आहे, कधी कधी फीवर नाही आहे, पेन आणि ब्लिडिंग हेही 2 दिसू शकतात, तसं आहे इन्फेक्शनच्या याच्यामध्ये. तर डायबेटिक्युलायटिस एक सॉर्ट ऑफ आपण, आणि परत कॉन्स्टिपेशनची काही हिस्ट्री असेल तर आपण डायबेटिक्युलायटिस सस्पेक्ट करतो. त्याच्यासाठी डायग्नोसिससाठी अल्ट्रासाऊंड इनिशियली, CT वगैरे करून, कधी कोलोनोस्कोपी करून आपण ते निदान करून त्याचं ट्रीटमेंट करू शकतो. आणि इव्हन डायबेटिक्युलोसिस मध्ये जर का ब्लिडिंग झालं तर तो लार्ज अमाऊंट मध्ये पण येण्याची एक वेळेस शक्यता असते. आणि काही काही पेशंट मध्ये सडनली ब्लीड झालं आणि चक्कर आलं उठल्यानंतर, म्हणजे थोडाफार पाईल्स मध्ये ब्लिडिंग झाल्यानंतर एकदम अनकॉन्शियस, चक्कर नाही, बघून अँझायटीमुळे एखाद्या वेळेला चक्कर येऊ शकतो. पण ह्या पेशंट मध्ये अमाऊंट ऑफ ब्लड न दुखता सडनली गश होऊन ब्लड जास्त गेल्यामुळे एकदम अंधारी येणं किंवा कधी कधी पडणं सुद्धा, ह्या पण गोष्टी ओल्ड एज मध्ये डायबेटिक्युलोसिस ते थोडं ब्लड प्रेशर लो वगैरे होऊन थोडं हायपोटेन्शनने त्यांना सिंकपी म्हणजे चक्कर येणं वगैरे होऊ शकतं. बरोबर. आणखी नेक्स्ट काय सर? आता डायबेटिक्युलायसिस झालं आपलं. सो अनदर कॉमन रिझन फॉर ब्लिडिंग इज इन्फ्लेमेटरी बाउल डिसीज. त्याच्यामध्ये क्रोन्स आणि अल्सरेटिव्ह कोलायटिस हे 2 प्रकार. अल्सरेटिव्ह कोलायटिस मध्ये ब्लड असतंच, क्रोन्स मध्ये ब्लड असेलच असं नाही. तर इंटेस्टाईनमध्ये लेफ्ट साईडला जर क्रोन्स इन्फ्लेमेशन असेल तर ब्लड दिसू शकतं. क्रोन्समध्ये युजली थोडं जुलाब होणं, पोट दुखणं, वजन कमी होणं हे लक्षणं जास्त प्रमाणात दिसतात. पण अल्सरेटिव्ह कोलायटिसचं ब्लड जे काही आहे हे खूप सारं पाईलसारखं वाटू शकतं, की त्यावेळेस त्यांना पेनलेस मोशन्स होतात. पण ह्याचाच एक मेन फरक असा असतो की अल्सरेटिव्ह कोलायटिसमुळे मोशनचा नंबर वाढलेला असतो. पाईल्समध्ये कॉन्स्टिपेशन डॉमिनंट असतं. पण कधी कधी हे कॉन्स्टिपेशन, पोट नीट साफ होतंय की नाही हे थोडंसं एक असं ग्रे एरिया असतो. पेशंट नक्की सांगू नाही शकत आहे, माझं पोट साफ होतंय, म्युकस जातोय, पण तरीही कॉन्स्टिपेशन असू शकतं. ते पाईल्स असतं. आणि कधी कधी परत जावं लागतंय, कधी चिगट आपण आव पडणे जे म्हणतो त्याच्यासोबत ब्लड जात आहे आणि ते थोडंसं पेरिएनली पेन होणं ह्या इरिटेशनमुळे, तर ते फिशर वगैरेही समजून त्याची ट्रीटमेंट घेऊ शकतात. पण इन्फ्लेमेटरी बाउल डिसीज अल्सरेटिव्ह कोलायटिसमध्ये नंबर ऑफ मोशन्स वाढणे, त्याच्यासोबत म्युकस आणि ब्लड दिसणे, कधी कधी वजन कमी होणे, हिमोग्लोबिन कमी होणे, या गोष्टी कॉमनली दिसतात. तर ज्यावेळेस फ्रिक्वेन्सी ऑफ मोशन आहे आणि ब्लड आहे, इन्फ्लेमेटरी बाउल डिसीज, कोलायटिस हे सस्पेक्ट करणं गरजेचं आहे. आणि याचं प्रमाण भारतात आता वाढत चाललं, भरपूर वाढत आहे. मागच्या 10 वर्षांमध्ये आपलं जे काही लाईफस्टाईल बदललं आहे, तर ह्या लाईफस्टाईल, मॉडर्न लाईफस्टाईल म्हणा, मॉडर्न फूड हॅबिट्स, प्रोसेस, अल्ट्रा प्रोसेस्ड फूड, नुसतं प्रोसेस नाही, आता आपण अल्ट्रा प्रोसेस्ड फूड खातोय. या अल्ट्रा प्रोसेस्ड फूडमुळे आपली इम्युनिटीमध्ये डिस्टर्बन्स, गटच्या इम्युनिटीमध्ये डिस्टर्बन्स होऊन कोलायटिसचं प्रमाण बऱ्यापैकी वाढलेलं आहे आता. त्यामुळे ब्लिडिंग होत असेल आणि ऑन एक्झामिनेशन जर फाईल्स वगैरे आपल्याला दिसलं नाही तर स्कोपी करून, कोलोनोस्कोपी करून कोलायटिस आहे की नाही हे रूल आउट करणं अत्यंत गरजेचं आहे आता या काळात. डेफिनेटली. म्हणजे एखाद्याला ब्लिडिंग होत आहे, लूज मोशन सोबत ब्लिडिंग होत आहे, खूप दिवसापासून आहे, इव्हन रात्री पण लूज मोशन साठी उठावं लागते, वजन कमी झालेलं आहे,
आणि हिमोग्लोबिन कमी झालेलं आहे, असं काही जर पिक्चर असेल तर थोडंसं आपल्याला इन्फ्लमेटरी बाउल डिसीज सस्पेक्ट करू शकतो. ह्या पेशंटमध्ये सुद्धा पाईल्स फिशर असू शकतो, पण महत्वाचं कारण वरती राहू शकतं. ह्याच्याबद्दल आपल्याला थोडंसं एखाद्या एक्सपर्टनी प्रॉपर बघणं गरजेचं आहे, बघणं आणि ते डिसाईड करणं गरजेचं आहे. आणि हे कॉमन एज ग्रुप कोणतं असतं सर? हे यंग लोकांमध्ये असतं युजली 20 आणि 30. सो 20-30s मधले जे लोक आहेत यांच्यामध्ये एक स्मॉल स्पाइक 60s मध्ये दिसतो, ओल्ड लोकांमध्ये सुद्धा, पण मेनली हा यंग लोकांचा आजार आहे, कारण ती इम्युनिटी तेवढी ऍक्टिव्ह असते आणि हा ऑटो इम्युन कंडिशन असल्या कारणाने इम्युनिटीतल्या बिघाडामुळे यंग लोकांमध्ये जास्त प्रकर्षाने बघितला जातो. म्हणजे यंग लोकांमध्ये हा प्रकार जर असेल तर हे पाईल्स नसून अल्सरेटिव्ह कोलायटिस असण्याची शक्यता जास्त असते. सर आता अल्सरेटिव्ह कोलायटिस आयबीडीच्या नंतर आणखीन काय ऑप्शन गोष्टी? सो आता हे कॉमन गोष्टी झाल्या, तर याच्यापेक्षाही थोडंसं पुढच्या एज ग्रुपमध्ये जसं जातो आपण, 50च्या नंतर म्हणू आपण, 40शीचाच आता 40च्या नंतर आता ते एज ग्रुपही कमी होत चाललंय जितके आपण बघतो, आणि इंटरनॅशनली हे स्टडीजमध्ये आता 40 नंतर या गोष्टींचं एक रिस्क वाढलेली आहे, हे आपल्याला थोडा अंदाज आलेला आहे. तर एक पॉलिप म्हणून प्रकार असतो. पॉलिप म्हणजे छोटेसे कोंब येतात आपल्या आतड्यांच्या लाइनिंगमध्ये, हे अगदी कळीसारखे असतात. तर ही कळीच फुलून पुढे जाऊन कॅन्सरसारखं काहीतरी काळजीचं बनू शकतं. आता पॉलिप्स पण काही बिनाईन असतात, हायपरप्लास्टिक वगैरे, तर ते युजली वाढत नाही, ते युजली ब्लीड पण नाही करत. तर आपण ब्लीडिंगबद्दल आज बोलतोय, तर हे जे काही कोलॉनिक पॉलिप, हे ॲडिनोमा टाईप जे पॉलिप्स असतात, हे थोडेसे मोठे झाले तर यांच्यातनं ब्लिडिंग होऊ शकतं. खूप नाही होत, इनिशियली खूप कमी कमी असतं, कधी कधी त्या ब्लिडिंगमुळे फक्त हिमोग्लोबिन कमी होणे, बाकी हे व्हिजिबलही नसतं ब्लड, ऑकल्ड ब्लड कधी कधी दिसतं. पण ह्या पॉलिपमधून जे काही त्यांचा सुपरफिशियल एरिया असतो तो स्लफ ऑफ होऊन हळूहळू ब्लिडिंग दिसू शकतं. पण ते पॉलिप मोठं झाल्यानंतर व्हिजिबल ब्लड त्याच्यातनं नक्की येतं. स्पेशली लेफ्ट सायडेड पॉलिप्समध्ये ते ब्लड लवकर नोटीस होतं पेशंटला. त्यामुळे जर सॉर्ट ऑफ 40च्या वर असेल आणि ब्लड दिसतं 50च्या वर तर नक्कीच, तर पॉलिप्स किंवा ह्या पॉलिप्सचं पुढचं जे काही रूपांतर होणार आहे, तर तो नेक्स्ट आपलं कॉमन रिझन आहे हे कॅन्सर. हे रूल आउट करणं ते पण आता खूप गरजेचं आहे, की पाईल्स आहे हो, पण कॅन्सरही तेवढं कॉमन आहे आणि कॉमन होत चाललंय. पाईल्स एवढं कॉमन नक्कीच नाही, पण पाईल्सपेक्षा खूप जास्त सिरियस असे आजार आहे. त्याच्यामुळं त्याचं निदान होणं, वेळेत सस्पेक्ट करणं हे गरजेचं आहे. आणि त्यात तुम्ही आधी जे म्हणालात की काही जे काही डायग्नोसिस आहेत हे वेळेत झालं तर ट्रीटमेंट छान होतं. 100% सर, कारण 3 महिन्याचं जर का एखाद्या पाईल्स, आज रोजी जो काही असोसिएशन ऑफ कोलोरेक्टल सर्जनचा जो काही मोटो आहे की प्रत्येक ब्लड इन द स्टूल हा पाईल्स नाही, कॅन्सर देखील असू शकतो. त्याचा अर्थ असा नाही की लोकांना कॅन्सर म्हणून घाबरण्याची गरज आहे, असं नाहीये. 90 का 95% पेरियानल कंडिशन मध्ये पाईल्सच असतो. पण जो काही नंबर आहे, इवन 2 किंवा 5 पण नंबर जर का 10-100 लोकांपैकी 100 लोकांना ब्लड इन द स्टूल म्हणून आपल्या ओपीडी मध्ये आलेले आहेत, 95% पेशंट पाईल्सच असतो आणि त्यामधले 90% काही करायची गरज नसते. ह्याच्यामध्ये काहीही इवन कन्फ्युजन नाहीये. पण जो काही 2 ते 5% पेशंट असतो, आता तुम्ही सांगितलं सर कोलोरेक्टल पॉलिप सांगितलं, कोलोरेक्टल जर का पॉलिप असेल, ब्लिडिंग होते आणि जर का प्रोक्टोस्कोप टाकलं, कोणालाही प्रोक्टोस्कोप टाकलं, थोडंफार पण स्ट्रेनिंग केलेलं असेल, ग्रेड 1 ग्रेड 2 पाईल्स असू शकतो. मग तो कन्फ्युजन करून घेऊन पाईल्स म्हणून ट्रीटमेंट करण्याच्या चक्करमध्ये राहिला, तर वरचा जो काही पॉलिप आहे तो पॉलिप एक इंडिकेशन, साईन दिलेलं आहे, सिग्नल दिलेलं आहे की इथं काहीतरी गडबड चालू आहे. त्याला आपण मिसअंडरस्टँड करून फक्त पाईल्स ट्रीटमेंट करण्यामध्ये 3 महिने जाऊ शकतो. चला पॉलिप असेल, 3 महिन्याच्या नंतर पण जर का झालं तर कोलोनोस्कोपी केलं तर सॉल्व्ह करू शकतो. तो जर कॅन्सर असेल तर तो जो काही एक आयडियल विंडो आहे, स्टेज 1 कॅन्सर आहे, त्यानं मी काहीतरी प्रॉब्लेम होतोय म्हणून आपल्या शरीरानं एक सिग्नल दिलेलं आहे, तो सिग्नल चुकीचा आपण समजून घेऊन पाईल्सची ट्रीटमेंट करण्यात, पाईल्सची सर्जरी करण्यात जर का बसलं आणि वरचा जर का तो मोठा होऊन बसला, तर अर्ली स्टेज म्हणजे स्टेज 1 स्टेज 2 त्याच्यामध्ये क्युअर पॉसिबल आहे आणि तो पुढे जाऊन नॉन क्युरेबल किंवा किमोथेरपी रेडिएशनवरती बसून राहायची गरज पडते. तोच तर मेन मोठो आहे सर हे सांगण्यामध्ये. अगदी बरोबर. सो आता तुम्ही त्याच्यातले एक्सपर्ट आहात, तर हे जे स्टेज 1 आहे म्हणजे अगदी लिमिटेड असं तो कॅन्सर फक्त आतड्यांच्या लाइनिंग मध्येच लिमिटेड आहे आणि अगदी स्टेज 3 वगैरे आपण जे म्हणतो ते तो पसरलाय थोडं बाहेर. आता याच्यामध्ये
टाइम ड्युरेशन आपल्या श्रोत्यांसाठी सांगू शकाल का, की टाइम ड्युरेशन किती आहे, म्हणून ती गरजेचं आहे वेळेत डायग्नोज होणं? युजली पॉलिप टू कॅन्सर 5-10 वर्ष असतो. Correct. पण कॅन्सर जर का स्टेज 1 मध्ये एकदा आलेलं आहे, तिथून ते स्टेज 4 जाणं. स्टेज 1 म्हणजे आतडीच्या आतमधल्या लाइनिंग मध्येच कॅन्सर आहे. स्टेज 2 म्हणजे आतडीची जी काही 4 लेअर आहेत ते लेअरला क्रॉस करून चाललेलं आहे. स्टेज 3 म्हणजे आतडीच्या बाहेर गेलेलं आहे, पण त्याचा एक रिजन आहे, मग त्या रिजन मध्ये तितक्याच थोड्या एरियामध्ये 2-3 सेंटीमीटरच्या एरियामध्येच पसरलेलं आहे, आजूबाजूला त्याच्या बाजूच्या फॅटमध्ये आहे. स्टेज 4 म्हणजे आतडीला सोडून दिलेलं आहे, लिव्हरमध्ये, लंगमध्ये, ब्रेनमध्ये, बोनमध्ये जाऊन बसलेलं आहे. म्हणजे स्टेज 4 जर आला तर मग त्याला क्युअर नाहीच आहे. स्टेज 3 पर्यंत किमो लागू शकतं. स्टेज 1 स्टेज 2 आहे, त्यालाच म्हणजे जो काही इंटरनॅशनल गाईडलाईन जे की तुम्ही पण फॉलो करता सर, तर सर्व्हिलन्स किंवा त्याला स्क्रीनिंग हा जो काही प्रकार आहे हे स्टेज 1चा कॅन्सर पकडण्यासाठीच आहे. जर स्टेज 1चा कॅन्सर जर का पकडला गेला किंवा स्टेज 0 जो की पॉलिप म्हणताय सर ते पकडला गेला तर तो पेशंट क्युअर होऊ शकतो. कॅन्सरमध्ये कोलोरेक्टल क्युअर होणं पॉसिबल अर्ली स्टेजमध्ये. म्हणूनच आपला हा हेतू आहे की सगळ्यांना ह्याच्याबद्दल अवेअरनेस व्हावा. अवेअरनेस, अगदी बरोबर सर. सो आता अगदी काही महिने म्हणजे 2-3 महिन्यात सुद्धा हे स्टेजेस 1 to 4 ला जाऊ शकतो. 0 to 1 येण्यासाठी 10 वर्ष लागू शकतात. अगदी. 1 to 4 जाण्यासाठी मे बी मॅक्स टू मॅक्स 3 महिने 4 महिने सफिशियंट आहे सर. अगदी अगदी. सो हे जे काही पॉलिप जे आपण बोलतोय याला लो ग्रेड डिस्प्लेजिया, हाय ग्रेड डिस्प्लेजिया याच्यामध्ये नक्की काही वर्ष लागतात, पण एकदा कॅन्सर स्टेजला गेलं की ते प्रोग्रेशन लवकर होतं. खूप फास्ट. म्हणून हे 1-2 महिने जे आहेत हे खूप अत्यंत महत्त्वाचे. हा पॉईंट मला एक अगदी प्रॉमिनंटली सांगायचं. आणि म्हणूनच सर आता तुम्ही कदाचित ऑब्झर्व केलं असेल या गोष्टी, पाईल्ससाठी पण सर्जरी करत असेल किंवा आम्ही फिस्टुलासाठी पण करत असेल, ॲटलिस्ट एक 40 सेंटीमीटरचा सिग्मॉइडस्कोप टाकूनच नंतर सर्जरी करतो. रिझन हा सिग्मॉइडस्कोप करण्याचा नाही आहे, पण जर का तिथं वरती काही तर प्रॉब्लेम चालू आहे आणि खालच्या खाली खेळत बसला तर पेशंटचा एक महत्वाचा थेरपेटिक विंडो ज्याला क्युअर करू शकतो तो विंडो निघून जातो. आणि तो विंडो जर का निघून गेला तर नंतर मग पेशंट तुमचा 3 महिने पाईल्सच्या सर्जरी नंतर तेच होत नाही, बरंच होत नाही, ह्याच्यामध्ये राहून जातो. नंतर आपण एक वेगळ्या स्टेपवरती पोहोचलं तर मग ते सॉरी म्हणणं इतकंच राहतं, बाकी काही राहत नाही. म्हणूनच त्या पेशंटला आपल्याला एक्सप्लेन करण्याची गरज. अगदी बरोबर सर. कोलोरेक्टल पॉलिप आणि कोलोरेक्टल कॅन्सर ह्या दोन्ही पण गोष्टी ब्लड इन द स्टूल म्हणजे शौचामध्ये रक्त येणाऱ्या गोष्टी आहेत. तर त्यांचं प्रेझेंटेशन कसं असतो, कोणत्या एज ग्रुपमध्ये कॉमन असतो, तुम्ही कधी सस्पेक्ट करता हे असेल म्हणून त्याच्याबद्दल काही सांगू शकाल का सर? सो कोलोरेक्टल कॅन्सरमध्ये ब्लिडिंग दिसणं कॉमन आहे. प्रत्येक कॅन्सरमध्ये ब्लिडिंग असतं असंही नाही. युजली अल्टर्ड बाउल हॅबिट्स जे काही आपण म्हणतो, म्हणजे आपले जे काही रेग्युलर मोशन्स आहेत, जी तुमची मोशनची सवयी आहेत हे बदलणं, की एकदम रेग्युलर मोशन्स होते, आता अचानक लूज मोशन्स व्हायला लागले, कधी होत आहेत, रात्री पण उठावं लागतं आहे, तर याने सस्पेक्ट करावं लागतं की काहीतरी वेगळं चालू आहे. कॅन्सरच आहे असं नाही, बरेचसे पॉलिप्समध्ये वगैरेही थोडंसं हे लूज मोशन्स वगैरे आपल्याला अल्टर्ड मोशन्स दिसतात. युजली थोडं लूज मोशन्समध्ये आपल्याला ह्या कॅन्सर वगैरेची भीती वाटते, कॉन्स्टिपेशनमध्ये कमी, पण कॉन्स्टिपेशनसुद्धा वन ऑफ द अल्टर्ड बाउल हॅबिट्सच सिम्पटम आहे. कारण जर मोशनला जाण्याला त्याच्यात जे काही मार्ग आहे तिथे काही अडथळा होत असेल तर कॉन्स्टिपेशन होतंच लोकांना. तर युजली अर्ली पॉलिप्सचं काही साईन नसतं, तर हे अगदी थोडं एल्डरली 40-50च्या लोकांमध्ये सस्पेक्ट करूनच, आता वेस्टर्न कंट्रीजमध्ये 50च्या वर प्रत्येक 5 वर्षाने 10 वर्षांनी कुठल्या कंट्रीत आहात याच्यानुसार स्क्रीनिंग कोलोनोस्कोपी केली जाते. ते याच्यासाठी की हे एसिम्प्टोमॅटिक पॉलिप्स जे आहेत हे पिकअप करायचे. डेफिनेटली. आणि हे छोटे असतानाच, ह्या कळ्या असतानाच कळी खोडून टाकली म्हणजे काय की पॉलिप काढून टाकला तर पुढे जाऊन फुल होणार नाही, पुढे जाऊन कॅन्सर बनणार नाही. म्हणून हे स्क्रीनिंग कोलोनोस्कोपीज ते करतात. आपल्याकडे ती पद्धत नाही आहे, तर आपल्याकडे आपण एक्स्ट्रा केअरफुल राहिलं पाहिजे सिम्प्टोमॅटिक कोलोनोस्कोपीजसाठी, की थोडंही अल्टर्ड मोशन्स आहेत 50च्या वर, 45च्या वर, बाकी काही वॉर्निंग फीचर्स आहेत त्यांना त्याच्यासोबत,
कधी वजन कमी होत आहे, जास्त पोट दुखत आहे किंवा हिमोग्लोबिन खाली आहे. स्पेशली माणसांमध्ये, मेनमध्ये आयर्न डेफिशियन्सी अॅनिमिया कुठल्याही एजमध्ये, अडल्ट एजमध्ये सिरियसली घेतलाच गेला पाहिजे. पोस्ट मेनोपॉझल ज्या फिमेल्स आहेत त्यांच्यामध्येही आयर्न डेफिशियन्सी आणि काही चेंज्ड बाउल मोशन असतील तर तिथे हे सिरियसली घेतलंच गेलं पाहिजे. प्रॉपर कोलोनॉस्कोपी करून, प्रॉपर कोलोनॉस्कोपीचा अर्थ असा की एक्सपर्टकडे आणि प्रिपरेशन इंटेस्टाईनचं चांगलं पाहिजे. कारण जर प्रिपरेशन नीट नसेल तर छोटे छोटे पॉलिप्स मिस आउट होऊन जातात आणि बाय द टाइम नेक्स्ट टाइम तुम्ही कोलोनॉस्कोपी करता ते पॉलिप मोठे होऊन कदाचित कॅन्सरपर्यंतही पोहोचू शकतात. तसं आहे. थोड्या मोठ्या पॉलिप्सचं लक्षणं आपल्याला दिसतात युजली. कधी ऑब्स्ट्रक्टिव्ह सिम्पटम असू शकतात, कुठे आहेत त्याच्यानुसार, पण युजली अल्टर्ड मोशन्स, ब्लड हे जरा हाय ग्रेड पॉलिप्स जे आहेत, मोठे पॉलिप्स, त्यांच्यामध्ये दिसून येतात. तसं आहे. आणि कॅन्सरमध्ये तर आपण म्हणालोच, अल्टर्ड मोशन तर होतातच, ब्लिडिंग दिसतं, वजन कमी होणे वगैरेही दिसतं. काही पेशंट हे सगळे सिम्पटम नाही, अगदी छोटंसं काहीतरी लूज मोशन सेटल नाही होते, इन्फेक्शन झालं पण आता सेटल नाही होत आहे, आणि इफ दॅट्स लास्टिंग मोर दॅन 4 weeks कॅन्सर सस्पेक्ट करून कोलोनॉस्कोपी करायला पाहिजे. कारण दॅट कुड बी वन ऑफ द अर्लिएस्ट साइन्स ऑफ कॅन्सर. तसं तुम्ही एक गोष्ट चांगली सांगितली सर, कळी आहे तिथूनच खोडून टाकायचं. म्हणजे कळी खोडून टाकण्यासाठी सर्जरी म्हणताय का, नेमकं कसं केला जातो? बरोबर. सो लवकर करण्याचा उद्देश असाच की ऑर्गन सेव्हिंग प्रोसिजर्स आपण करू शकतो. म्हणजे न कटकुट करता कुठलेही ऑपरेशन कोलोनॉस्कोपीद्वारेच आतमधून ते पूर्ण पॉलिप काढू शकतो, असं म्हणायचं का सर? कोलोनॉस्कोपी मध्येच आपण अगदी कोलोनॉस्कोपी करतानाही छोटे पॉलिप लगेच काढू शकतो आपण. सो तिथल्या तिथं आपण आपल्या कॅन्सरची रिस्क अगदी मिनिमाइज करून घेतलेली. डेफिनेटली. आणि सर दुसरं एक सांगितलं की स्क्रीनिंग, सिम्पटमला स्क्रीन करायला पाहिजे. पण बरेच लोक आजकाल एक आहे की प्रत्येक वर्षाला जाऊन मी मास्टर हेल्थ चेकअप करतो, माझी हार्टची चेकअप करतो म्हणतात. एखादं खरोखरच जागरूक नागरिक आहे किंवा आपलं एक कोणी श्रोता आहे की त्यांना आपल्या शरीराबद्दल खूप जागरूकता ठेवायची, तर एक आयडियल स्क्रीनिंग कधी करायला पाहिजे? आणि ॲज अ गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट एक स्क्रीनिंग प्रोटोकॉल इंडियन पर्सनसाठी जर त्यात म्हणत असेल तर काय तुम्ही सजेस्ट करता, कसं करायला हवं? त्यांना काही सिम्पटम नाही आहे पण त्यांनी आपल्या हेल्थबद्दल खरोखर कॉन्शियस आहेत, आणि आपल्याकडे जो बघणारा एक ग्रुप आहे सगळे कॉन्शियस आहेत म्हणूनच बघतात, तर त्यांच्याबद्दल एक सजेशन, स्क्रीनिंग, आयडियल स्क्रीनिंग काय सांगता सर? सो आपल्याकडे कोलोरेक्टल कॅन्सरचं प्रमाण वाढत चाललंय, पण कम्पेअर्ड टू आपलं पॉप्युलेशन जेवढं आहे, एक ओव्हरऑल पॉप्युलेशन स्क्रीनिंग सांगणं कोलोनॉस्कोपीद्वारे अजून पॉसिबल किंवा रेकमेंडेड नाही आहे. तर जे काही असे अवेअर आपले श्रोते असतील, पेशंट्स असतील की ज्यांना बाकीचं काहीतरी आजार पण कोलोरेक्टल कॅन्सरचं काळजी आहे, तिथे त्यांनी रुटीन स्क्रीनिंगमध्ये हिमोग्लोबिन करून घेणे, स्टूल टेस्टमध्ये काही ब्लड वगैरे आहे का, रुटीन स्टूल टेस्ट करून घेणे, हे खूप बेसिक गोष्टी आहेत. तसं आहे. सिम्पटमॅटिक वेगळे झाले, हे आपण हे सिम्पटमॅटिकबद्दल बोलतो आहे. पण कुठेही काही फॅमिली हिस्ट्री आहे किंवा काही बाकीचे कॅन्सरचे हिस्ट्री आहे की ज्याने कोलोरेक्टल कॅन्सरचा ओव्हरलॅप असू शकतो, तिथे 50 नंतर तर 5 ते 10 वर्षांनी डायरेक्टली कोलोनॉस्कोपी करणं ॲब्सोल्युटली रेकमेंडेड आहे. पण ओव्हरऑल पॉप्युलेशन स्क्रीनिंग आपण अजून रेकमेंड करू शकत नाही इंडियामध्ये. पॉप्युलेशन खूप आहे त्याच्यामुळं प्रमाण वाढतंय असं दिसतं आहे. प्रोसेस्ड फूड वगैरेमुळे हे कॅन्सरचं प्रमाण वाढतं आहे. तर एक करायचंच असेल ज्यांना की मला कॅन्सरची रिस्क मिनिमाइज करायची, तर आफ्टर 50 दे कॅन हॅव अ कोलोनॉस्कोपी. जर कोलोनॉस्कोपी क्लिअर असेल 10 वर्षांसाठी, त्यांनी ती परत करायची गरज पडत नाही. व्हेरी नाईस सर. म्हणजे एखादा आपल्या शरीराबद्दल जागरूक आहे, आपल्या आतडीचं आपल्याला काही कोणतं राहू नये, हे कळीमध्येच आपल्याला पकडून त्याला सॉल्व्ह करायचं असेल, 50ला आपल्याला बेसिक स्क्रीनिंग प्रोटोकॉल फॉलो केलं, HB कमी आहे का बघितलं, ब्लड इन द स्टूल म्हणजे रक्त मोशनमध्ये रक्त आलं का समजून घेणं, ऑकल्ट ब्लड बघितलं होतो, आणि जर का आता 50च्या पुढे असिम्टमॅटिक असेल, एक कोलोनॉस्कोपी करून घेण्यात काहीही रॉंग नाही, असं आपण म्हणायला काही नाही, काही हरकत नाही. कारण कोलोनॉस्कोपी ही सेफ आहे. एक्सपर्ट हँड्समध्ये छोटे छोटे पॉलिप्सही छानपैकी अर्ली स्टेजला डिटेक्ट होऊ शकतात. तर त्याच्यामुळे डेफिनेटली वेस्टर्न कंट्रीजमध्ये आहे. इट्स नॉट लॉंग की इंडियामध्ये सुद्धा हे रेकमेंडेशन येतील. सद्यस्थितीत नाही आहे, हेही आपण सांगणं गरजेचं आहे. डेफिनेट असं आहे. आता त्याच्या पुढे जाऊयात सर. आता रेअर काय कॉजेस आहेत ज्याच्यामुळे ब्लड इन द स्टूल असतो आणि त्या गोष्टी लक्षात तुम्ही ॲज अ गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट म्हणून ते लक्षात आणून देता? सो आता
रेअर गोष्टी रेअरच आहेत, हा. पण तरीही आपण खूप बघतो की ब्लिडिंग होतं आहे. बाकीचं खूप असं ऑब्वियस पाईल्स फिशर नाही आहे. कोलोनोस्कोपी केलं तर कॅन्सरही नाही आहे. कधी कधी छोट्या छोट्या गोष्टी मिस आउट होऊन जातात. तर याच्यामध्ये काही रक्तवाहिन्या कधी कधी इन्फ्लेम्ड असतात, थोडं सुजलेले असतात. इन्फ्लेम्डही म्हणता ना, त्या अँजिओएक्टेझिया वगैरे त्यांना आपण म्हणतो. तर यांच्यामधनं इंटरमिटंटली ब्लिडिंग होऊ शकतं. ओके. कधी कधी काही पेशंटमध्ये 2-2, 3-3 वेळा कोलोनोस्कोपी करावी लागली आहे एक्झॅक्टली शोधण्यासाठी की ही ब्लड वेसल कुठे आहे. स्पेशली प्रेप चांगलं नसेल तर हे इंटरमिटंटली ब्लीड होतं, बऱ्यापैकी ब्लीड दिसतं. कोलोनोस्कोपी करायला गेलं की तोपर्यंत ब्लीड नाही, थांबलेलं काहीच असतं, नाही. दिसत नाही. त्यामुळे हे अँजिओएक्टेझियाज वगैरे कधी कधी खूप ऑब्वियस असतात. त्यांना ट्रीटमेंटही सोपी असते. ऑर्गन प्लाझ्मा कोॲग्युलेशन वगैरेने आपण करू शकतो. कधी मोठे अँजिओएक्टेज असतील तर क्लिप करून आपण ते ब्लिडिंग थांबवू शकतो. कधी कधी प्रोस्टेट कॅन्सर वगैरेमध्ये रेडिएशन वगैरे दिलं जातं. त्याच्यामुळे सुद्धा नसा जरा सुचतात, स्पेशली रेक्टमच्या. त्याला रेडिएशन प्रॉक्टायटिस म्हटलं जातं. त्याने पण ब्लिडिंग खूप कॉमनली, पण तिथे हिस्ट्री महत्त्वाची असते. येस येस, हे प्रोस्टेट डेफिनेटली. कॅन्सर वगैरे किंवा पेल्विक कॅन्सरची हिस्ट्री आहे, रेडिएशन दिलं गेलेलं आहे, त्याच्यामुळं रेडिएशन प्रॉक्टायटिस आपण सस्पेक्ट करू शकतो. तर हे पण आहेत कारणं. हे बिनाईन आहेत. बिनाईन म्हणजे अगदी कॅन्सरसारखं अगदीच टाईम बाउंड नाही आहेत. कधी कधी सापडणं अवघड जातं, पण जर सापडलं तर त्याची ट्रीटमेंट खूप इफेक्टिव्हली केली जाऊ शकते. तर ओव्हरऑल ह्या एक काही Common causes रेअर, म्हणताय. हां एक्झॅक्टली, रेअर मधले कॉमन गोष्टी असं आहे. अतिशय सुंदर सर. म्हणजे शौचामध्ये रक्त येतं हा पाईल्सच प्रत्येकाला कन्सेप्ट असतो. त्याच्या कॉन्सेप्टमध्ये हा जर का व्हिडिओ बघितला तर काय काय असू शकतो आणि कसं विचार करतात डॉक्टर, एक एक्सपर्ट म्हणून कसं विचार करतात ह्याच्याबद्दल थोडाफार त्यांना चांगली आयडिया आली असेल असं आपण ग्राह्य धरायला काय हरकत नाही. सर, तुमच्या ओपीडीमध्ये एखादा पेशंट आहे, आजकाल 2 प्रकारचे पेशंट असतात. एक असतो ज्याला की 5 वर्षापासून 10 वर्षापासून अधूनमधून ब्लड जातो, तरी तो म्हणतो मला पाईल्स आहे, मला काही करायचं नाही. हा एक वर्ग असतो पेशंटचा. एक दुसरा वर्ग असतो, रात्री झोपलो, सकाळी उठलं, मोशनमध्ये 2 थेंब रक्त दिसलं, मला कॅन्सर आहे म्हणून आलेला असतो. हे दोन्ही प्रकारचे पेशंट आपल्याला रोजचं बघण्यामध्ये येतात. तर एक पेशंट ब्लड इन द स्टूल घेऊन आला तर त्याचा एक बेसिक इव्हॅल्युएशन तुम्ही काय करता आणि त्यांची ट्रीटमेंट लाईन कशी ठरवता ह्याच्याबद्दल थोडक्यामध्ये काय सांगाल कसं? सो अगदी बरोबर. कसं आहे की काही लोक थोड्याही कारणाने पॅनिक होतात आणि काहींना कितीही त्रास असेल तरी मी अंगावर काढतो अशा ॲटिट्यूडने चालतात. दोन्हीही एक्स्ट्रीम आहेत. दोन्हींचाही मध्यान्ह गाठणं आपलं काम असतं. तर याच्यामध्ये पेशंट ज्यावेळेस येतो ओपीडीत की मला स्टूल्समध्ये ब्लड आहे, तर त्याच्यात हिस्ट्री टेकिंग सगळ्यात महत्त्वाचा पहिला भाग असतो. आपल्या बऱ्याचशा व्हिडिओजमध्ये आपण हिस्ट्री टेकिंगवर खूप भर दिला जातो. आपल्या पेशंट्सला ते अप्रिशिएट करतात की ओपीडीमध्ये आपण वेळ देतो. तो वेळ देणं आपल्या डायग्नोसिससाठी महत्त्वाचं आहे, म्हणून आपण देतो. तसं आहे की त्यांना कधीपासून ब्लड आहे, पेन आहे, नाही आहे, याच्यानुसार आपण ठरवतो. आपण जे काही आधीचं बोललो, काय व्हरायटी ऑफ ब्लिडिंग असतं, त्याच्यानुसार ठरवलं जातं की हे काळजीचं ब्लिडिंग आहे की नाही. काही रेड फ्लॅग साईन्स असतात, वजन कमी झालं आहे की नाही, बाकी काही अजून लक्षणं आहेत का, जॉईंट पेन्स, डोळ्यांमध्ये इन्फेक्शन जसं IBDमध्ये बघू शकतो. तर हे सगळं पहिलं बघितलं जातं. त्यांचं कोमॉर्बिडिटीज काय आहे, की ते काही रक्तपातळ होणाऱ्या गोळ्यांवर वगैरे आहेत का, हे गोष्ट बघितली जातं. हे सगळं हिस्ट्री टेकिंग महत्त्वाचं आहे. याच्यानंतर सगळ्यात पहिली गोष्ट केली जाते ही एक पर रेक्टल एक्झामिनेशन, म्हणजे गुदद्वाराचं एक्झामिनेशन केलं जातं की तिथे ऑब्व्हियसली कुठे पाईल्स दिसणं, पाईल्स एक्सटर्नल पाईल्स तिथे दिसतात, फिशर्स आपण बघू शकतो, काही एनल स्पॅझम वगैरे आहे का, किंवा पर रेक्टल एक्झामिनेशन जे आपण फिंगरने एक्झामिनेशन केलं तर आतमध्ये कधी काही गाठ वगैरे फील होऊ शकतं. रेअरली अगदी कॅन्सर आपण बोटाने पर रेक्टल एक्झामिनेशनवर सुद्धा आपल्याला समजून येतं, डायग्नोसिस केलेलं आहे आपण, तसंही आहे. तर ही पहिली एक बेसिक तपासणी झाली की याच्यात काही कॉमन कारणं हे जे आहेत फिशर आणि पाईल्स तर आपल्याला कळून येतात. सो कॉन्स्टिपेशनची हिस्ट्री आहे, शॉर्ट हिस्ट्री आहे, एक्झामिनेशनला फिशर पाईल दिसलं, अकॉर्डिंगली आपण तसं ट्रीट करतो. पण याच्यात कुठेही टिपिकल सिम्पटम्स नाही आहेत किंवा थोडंसं लॉंग स्टँडिंग हिस्ट्री आहे, इथे आपल्याला थोडं पुढच्या गोष्टी करणं गरजेचं ठरतं. तर याच्यात जर कुठे काही कोलायटिसचे सिम्पटम्स वाटले किंवा काही वजन वगैरे असे रेड फ्लॅग सिम्पटम्स असतील तर तिथे थोडंसं एक तर शॉर्ट कधी प्रॉक्टोस्कोपी तर ओपीडीमध्ये होते, पण एक शॉर्ट कोलोनोस्कोपी म्हणजे सिग्मॉइडोस्कोपी किंवा फुल कोलोनोस्कोपी हे आपण पेशंटला सजेस्ट करू शकतो. याच्यात परत हिस्ट्रीचा एक भाग आला
की ट्रॅव्हलची हिस्ट्री आहे, ओके. एवढ्यातच आहे, जुलाब होत आहे, जुलाबासोबत ब्लड येत आहे, याच्यात इन्फेक्शन एक खूप मोठं कारण आहे, Definitely. पण त्याची शॉर्ट हिस्ट्री असते. तर त्याच्यात जर ब्लड आहे, ट्रॅव्हल हिस्ट्री, लूज मोशन, तर ते इन्फेक्शन म्हणून ट्रीट करायचं. कधी कधी स्टूल टेस्ट त्याच्यात आपण केली जाते. कधी स्टूल टेस्ट अशीही अगर लॉंग टर्म याच्यामध्ये केली जाते की ऑकल ब्लड आहे, बाकी इन्फेक्शन काही आहे का त्याच्यासोबत वगैरे बघण्यासाठी, याच्यासाठी स्टूल टेस्ट केली जाते. सो पर रेक्टल एक्झामिनेशन, स्टूल टेस्ट, त्याच्यासोबत काही ब्लड टेस्ट हे आपण रेकमेंड करतो. ब्लड टेस्ट नॉर्मल असतील, हिमोग्लोबिन कमी नाही आहे, आयर्न डेफिशियन्सी पॅटर्न नाही आहे, तर इमिडिएटली कॅन्सर वगैरेसाठी पॅनिक होत नाही. पहिलं ट्रीटमेंट आपण पाईल्स फिशर इन्फेक्शन याची नक्की करतो. याने सेटल झालं, बाकीचे काही रेड फ्लॅग सिम्पटम्स नाही आहे, तर पुढे काही करण्याची गरज पडत नाही. डेफिनेटली. पण पेशंट जर सेटल झाला नाही, ब्लिडिंग सेटल नाही झालं किंवा त्यांचे बाकीचे सिम्पटम्स म्युकस वगैरे, नंबर ऑफ मोशन सेटल नाही झालं, तर डेफिनेटली पुढच्या ह्या ॲडव्हान्स तपासण्यांची गरज पडू शकते. सो अकॉर्डिंगली हिस्ट्री टेकिंग, फिजिकल एक्झामिनेशन याचा मेळ घालून पुढचे काही टेस्ट आहेत हे आपल्याला करून घ्यावे लागतात. आता कोलोनोस्कोपी वगैरे तर खूप महत्त्वाच्या टेस्ट येतात ज्यावेळेस ब्लिडिंगचा पार्ट येतो. कधी ब्लिडिंग खूप जास्त असेल तर CT स्कॅन वगैरे, CT अँजिओग्राम हे करावं लागतं की एक्झॅक्टली ब्लिडिंग कुठून होतं हे बघण्यासाठी म्हणून. तर CT स्कॅन एक अनदर युजफुल आहे, पण हे जरा हॉस्पिटल रेअरली जर का मध्ये अनकंट्रोल्ड आपल्याला असेल तर त्या पेशंट हेवी ब्लिडिंगमध्ये. जे रुटीन OPD बेसिस आपण ब्लिडिंग बघतो याच्यामध्ये फिजिकल एक्झामिनेशन, रेक्टल एक्झामिनेशन, ब्लड टेस्ट, स्टूल टेस्ट आणि कोलोनोस्कोपी हे खूप इम्पॉर्टंट इन्व्हेस्टिगेशन्स आहेत. मोस्ट ऑफ द आपले डायग्नोसिस याच्यातच होऊन जातं. ऑलमोस्ट सगळं स्क्वीज होऊन ऑलमोस्ट 99% इथं डिटेक्ट होऊनच गेलेलं असतं. डायग्नोसिस होऊन जाते याच्यात. आणि डायग्नोसिस एकदा वेळेत झालं की पुढची ट्रीटमेंट सोयीस्कर होऊन जाते. म्हणजे आता एकदा डायग्नोसिस झालं तर ते आजाराच्या निगडीत कोणतं ट्रीटमेंट आहे त्याच्यावरून आपल्याला जावं लागणार आहे हो. आणि त्या हिशोबाने त्याचं ट्रीटमेंट करावं लागणार आहे. करेक्ट. वंडरफुल सर. आता पूर्ण ट्रीटमेंट मध्ये जायचं म्हणजे तर भरपूर पाटे खूपच आजार आहेत. फुटतील. आपण 7-8 सगळे हा. महत्वाचे आजार बोललोच आहे. प्रत्येकाची ट्रीटमेंट लाईक वेगवेगळी आहे. वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये आपण त्यांना डील केलेलंच आहे. बरोबर. आता एखादा एंडला हा पूर्ण व्हिडिओ एखाद्याने बघितलाय, ब्लड इन द स्टूल आहे, त्याच्यासाठी एक तुम्ही स्ट्रॉंग आणि प्रॉपर जर का मेसेज द्यायचा ॲज अ गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट एक्सपर्ट म्हणून काय मेसेज देऊ इच्छिता सर? सो श्रोत्यांना मी एवढंच सांगेल, सुरुवातीलाच आम्ही बोललो, ऑल दॅट ब्लीड्स इज नॉट पाईल्स, बट पाईल्स इज द कॉमनेस्ट रिझन फॉर ब्लीडिंग. त्यामुळे जर ब्लीडिंग झालं तर पाईल्स असण्याची शक्यता जास्त आहे, पण पाईल्स आहे की नाही, कुठल्या स्टेजचं आहे, याच्यासाठी तुम्ही एक्सपर्ट डॉक्टरकडे जाऊन एक्झामिन करून घेणं आणि बाकी सगळी हिस्ट्री वगैरे त्यांनी गो थ्रू करणं हे खूप महत्त्वाचं आहे. पाईल्स कॉमन असेल तरीही बाकीचे जे काही आजार आहेत यांनाही डोक्यात ठेवावं, यांनाही लक्षात ठेवावं, कारण ते थोडंसं धोकादायक असू शकतात. त्यांचं डिटेक्शन जर डायग्नोसिस लेट झालं तर प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणून प्रत्येक वेळेस पाईल्स आहे असंच धरून, ग्राह्य धरून ब्लीडिंगला इग्नोर करायला नको. पाईल्स कॉमनेस्ट असलं तरीही सोपं आहे ट्रीटमेंट. मोस्ट ऑफ द लोकांना अगदी मेडिकल ट्रीटमेंट, 90% मेडिकल सर्जरीची गरजच पडत नाही, पण तरीही एक्सपर्टला दाखवणं आणि वेळेत त्याचीही ट्रीटमेंट घेणं म्हणजे पुढे अजून वाढणार नाही, हे एक गरजेची गोष्ट आहे. डेफिनेटली. सर, आपलं जसं की लास्टला असतो की एखाद्या श्रोत्याने पूर्ण जर का तो व्हिडिओ बघितला असेल, काय टाईप करावं जेणेकरून आपल्याला कळेल त्यांनी पूर्ण व्हिडिओ बघितला आणि त्यांना आवडला, त्याबद्दल काही सांगाल का सर? सो श्रोते हो, आता होपफुली तुम्ही आता हा शॉर्ट अँड स्वीट व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल. आतापर्यंत तुम्ही टिकलात हे ऐकत असाल तर तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल, शेवटपर्यंत तुम्ही बघितला असेल, तर कमेंट सेक्शनमध्ये ब्लड इन स्टूल हे एवढं टाईप केलं तर आम्हाला ते अगदी थँक्यू म्हणाल्यासारखं वाटेल. आणि आम्हाला अजूनही बाकीची इन्फॉर्मेशन काही तुम्हाला हवी असेल तर त्याच्याबद्दलही तुम्ही कमेंट करून सांगू शकता. सो दॅट्स इम्पॉर्टंट. दॅट्स वंडरफुल सर. शॉर्ट बट स्वीट आणि एकदम प्रॉपर विषयावरती पूर्ण डिटेल, महत्वाचे विषय, खूप कॉमन विषय आहे सर. सखोल आपलं ह्याच्याबद्दल संभाषण झालं आणि थँक्यू सर आणखीन एकदा. आणि सगळ्यांना बघितल्याबद्दल त्यांना सुद्धा थँक्यू. श्रोते हो, थँक्यू. थँक्स. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. तुम्हाला शौचामध्ये रक्त आल्यास घाबरायचं नाहीये, समजून घ्यायचंय आणि त्याबद्दल प्रॉपर एक्सपर्ट गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट
किंवा कोलोरेक्टल सर्जनला भेटून प्रॉपर त्याचा निदान करायचं आहे आणि डायग्नोसिस प्रॉपर झाल्यानंतर मग पाईल्स असेल तर पाईल्सचं किंवा दुसरं काही असेल तर त्या सगळ्या गोष्टींचं प्रॉपर ट्रीटमेंट करायचं आहे. त्यामुळे ह्या गोष्टीला लाजायचं नाही, पाईल्स म्हणून घरी बसायचं नाही आणि पाईल्स म्हणून जाऊन सर्जरी पण करायचं नाही. एक्सपर्टला भेटायचं आहे, सगळ्या गोष्टी बोलायचं आहे, समजून घ्यायचं आहे आणि त्याची पूर्ण निदान करायचं आहे. त्यानंतरच त्याचं प्रॉपर ट्रीटमेंट करायचं आहे. चला तर मग तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमचा चॅनल गटफिट क्लब सबस्क्राईब करा, आमचा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तरी पुढचा येणारे व्हिडिओ आमचे पॉडकास्टचे व्हिडिओ बघण्यासाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला अबाधितपणे पुढचे आमचे सगळे येणारे व्हिडिओ बघायला भेटतील. चला तर मग धन्यवाद मित्रांनो.